मधुमेहासाठी चपाती चांगली की भाकरी हा सर्वांनाच पडलेला प्रश्न। नमस्कार, आपल्या हॅपीएस्ट हेल्थ मराठी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो मधुमेहाने त्रस्त असलेल्या अनेकांच्या मनात नेहमीच असतो। मधुमेहींना चपाती म्हणजेच पोळी खावी की भाकरी खावी हा प्रश्न पडलेला असतो। आपल्या भारतीय आहारात पोळी म्हणजे चपाती आणि भाकरी या दोन्ही प्रमुख गोष्टी आहेत, पण जेव्हा मधुमेहाचा प्रश्न येतो तेव्हा त्यांच्यातील फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे। पहिल्यांदा पाहूया ती म्हणजे चपाती, ती ही गव्हाची। चपाती मुख्यतः गव्हाच्या पिठापासून बनवली जाते। गव्हामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं। मधुमेहींसाठी याचा अर्थ असा की चपातीचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम ते उच्च असतो, त्यामुळे चपाती खाल्ल्यानंतर रक्तातील साखर वेगाने वाढू शकते। पांढऱ्या गव्हाच्या पिठात फायबर कमी असल्यामुळे पचन लवकर होतं आणि साखर लगेच शोषली जाते। अर्थात जर तुम्ही मल्टीग्रेन पिठाचा चपाती खात असाल तर ती थोडी चांगली असते, पण तरीही भाकरीच्या तुलनेत ती मधुमेहींसाठी कमी उपयुक्त ठरते। भाकरी, जी भाकरी ज्वारीची, बाजरीची किंवा नाचणीची असू शकते। आता बोलूया भाकरीबद्दल। ज्वारी, बाजरी आणि नाचणी यासारख्या भरड धान्यापासून बनलेल्या भाकरी मधुमेहींसाठी एक उत्तम पर्याय आहे। या धान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, त्यामुळे भाकरी खाल्ल्यानंतर रक्तातील साखर हळूहळू वाढते आणि ती नियंत्रित राहते। या धान्यांमध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं, ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेलं राहतं, भूक कमी लागते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते। फायबरमुळे पचनक्रिया सुधारते। भाकरीमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारख्या अनेक आवश्यक खनिजे आणि जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात, जी मधुमेहींसाठी खूप फायदेशीर आहेत। नाचणीमध्ये तर कॅल्शियमचं प्रमाण विशेषतः जास्त असतं। भाकरी पचायला हलकी असते आणि ती शरीराला ऊर्जा प्रदान करते। थोडक्यातच भाकरी ही चपातीपेक्षा मधुमेहींसाठी अधिक आरोग्यदायी आणि उपयुक्त आहे। तर मधुमेहींना विचार न करता भाकरी ही चपातीपेक्षा अधिक चांगली असते, त्यामुळे कधीही भाकरी किंवा चपाती हा प्रश्न पडला तर नेहमी भाकरीला प्राधान्य दिलं पाहिजे। काही महत्त्वाचे सल्ले: कोणतीही गोष्ट मर्यादित प्रमाणात खा। विविधता, वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरींच्या आहारात समावेश करा। तज्ज्ञांचा सल्ला घ्या। तुमच्या डॉक्टरांचा किंवा आहार तज्ज्ञांचा नेहमी सल्ला घेतल्यास आपल्याला डायबिटीज नियंत्रित ठेवण्यास मदत होते। आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे हॅपीएस्ट हेल्थ मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।